सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्ता नित्ययुक्ता उपासते। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। ग्रंथराज ज्ञानेश्वरी नव्या अध्यायामधले हा श्लोक या श्लोकाच्या माध्यमामधून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मुख्य भक्ताचं स्वरूप आणि भक्ताचं चिंतन याबद्दल माहिती सांगत आहे। मूळ म्हणजे भक्ताचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आणि भक्ताचं या ठिकाणी असलेलं कार्य या श्लोकामध्ये भगवान सांगत आहेत। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रतः। माझे भक्त कसे असतात आणि माझे भक्त काय कार्य करतात हे या ठिकाणी अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहेत। लक्षपूर्वक विषय ऐका। आज या ठिकाणी श्री क्षेत्र देवगाव या ठिकाणी चालू असलेला हनुमान जयंतीच्या अनुषंगाने जो काही हा सप्ताह आहे, रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह महिला मंडळातर्फे आयोजित केलेला आहे। यावर्षी या ठिकाणी श्री गणेश आणि हनुमंतराय या दोन्ही मंदिरांमध्ये मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेल्या आहेत। त्याद्वारे संगीत भागवत कथा आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि अखंड विना चिंतन आहे आणि सर्व असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे चालू असलेला हा सप्ताह आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने प्रवचन रूपी सेवा ही या ठिकाणी आलेली आहे। आमचे गायके बापू यांच्या निमंत्रणानुसार आणि म्हणून हनुमंतरायाचं कार्य, भगवान गणेशाचं कार्य, दोन्ही देव बुद्धी मताम वरिष्ठा। भगवान गणेश बुद्धी दायक आहे, बुद्धीचे देवता आहे आणि हनुमंतराय हे सकल बुद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। देवताचे स्वरूप वेगवेगळे असले तरी देवताची कार्यशक्ती एकच असते। देवता आपल्याला दिसायला अलग असल्या तरी देवता आपल्या स्वरूपाच्या माध्यमातून एकच आहे। आपल्या धर्मामध्ये प्रत्येक ठिकाणी एक जरी मंदिर असलं तरी त्या एका मंदिरामध्ये अनेक देवता असतात। याचा अर्थ असा आहे की आपला सनातन धर्म हा बहुदेवता मान्य धर्म आहे आणि सर्व देवतांना सारखं मानायची वैदिक संस्कृतीची परंपरा आहे। देवता जरी अनेक असल्या तरी देवता या ठिकाणी स्वरूपाने एक आहेत। देवताचं स्वरूप एक आहे, जरी कार्य वेगवेगळं असेल, जरी देवता आपल्याला मंदिरामध्ये वेगवेगळ्या मंदिरात असतील
परंतु आपलं शास्त्र असं सांगतं की सगळ्या ठिकाणी देवता या एक आहेत, देवांची शक्ती एक आहे. अनेक रूपामध्ये एकरूप देव पाहणं हे आपल्या संस्कृतीचं मुख्य वर्म आहे. देवता जरी वेगवेगळ्या असल्या तरी देवतामध्ये भेद नाहीये. आपल्या आपल्या भक्तीनुसार आपण त्या ठिकाणी त्या देवतेचं चिंतन करू शकतो. आपल्या भक्तीनुसार आपल्या आवडीनुसार आपण त्या देवाची भक्ती करू शकतो. दुसऱ्याने त्याच्या आवडीनुसार त्याच्या देवाची भक्ती केली तरी ते सुद्धा मान्य आहे. आपल्या धर्मात अनेक संत असले तरी संताचा विचार एक आहे. अनेक पंथ असले तरी त्या पंथाचा विचार एक आहे. म्हणून देवता जरी अनेक असल्या तरी देवता स्वरूपता एक आहे. एकाच ईश्वराचे अंश आहेत आणि भक्ताचं कार्य हे सुद्धा एक आहे. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात भक्त काय करत असतात आणि भक्ताचा स्वभाव कार्य काय असतं हे सांगितलेलं आहे. भक्त हे दृढ व्रत असतात. या श्लोकामध्ये सांगितलं यतंतश्च दृढ व्रतः आणि सुरुवात सांगितली सततम कीर्तयन्तो माम. हे अर्जुना, हे भक्त सतत माझं कीर्तन करत असतात. हे भक्त सतत माझं चिंतन करत असतात आणि भक्त हे आपल्या व्रताशी, आपल्या देवाशी आणि आपल्या आराध्य दैवताविषयी दृढ व्रत असतात. निष्ठेने आपलं व्रत पालन करीत असतात आणि आपल्या चिंतनामध्ये निमग्न असतात. मग या कक्षेमध्ये जेवढे भक्त आहेत त्या भक्तामध्ये वैष्णवानाम अग्रगण्य भक्त आहेत हनुमंतराय. हनुमंतरायांनी एकच व्रत घेतलं ते म्हणजे रामाची भक्ती, रामसेवा. संपूर्ण जीवनामध्ये हनुमंतरायांनी एकाच निष्ठेने एकाच व्रताचं पालन केलं. अखंड रामाची सेवा केली. त्या सेवेमध्ये रात्र पाहिले नाही, त्या सेवेमध्ये दिवस पाहिला नाही आणि रात्रंदिवस त्या रामाची सेवा केली आणि राम नामाचं चिंतन केलं. रामनामाच्या चिंतनामध्ये निमग्न झाले. म्हणून सततम या शब्दाचा अर्थ सतत कीर्तन आणि दृढ व्रत म्हणजे आपल्या ब्रह्मचारी व्रताशी अखंड निष्ठेने दृढ राहिलेली हनुमंतराय वैष्णवामध्ये अग्रगणी सर्वश्रेष्ठ भक्त आहे. कारण ह्या हनुमंतरायाची दृढ भक्ती, दृढ उपासना जर पाहिली तर रात्र असो दिवस असो प्रभू श्रीरामाची सेवा अखंड रूपाने अनेक रूपाने करण्यामध्ये कुठल्याही प्रकारे आळस नाही, कुठल्याही प्रकारे दिरंगाई नाही. असं व्रत त्यांनी पालन केलं आणि अमर आहेत. बालपणी हनुमंतरायांना माता अंजनीने उपदेश केला की हे हनुमंता, या जगामध्ये जो काही मनुष्य आहे तो किंवा जो जन्माला येतो तो भगवंताच्या सेवेने कृतार्थ होतो. भगवंताची सेवा करणारा चिरंजीव होतो. भगवंताची सेवा करणारा हा या ठिकाणी जन्म मरणाच्या पाशाच्या
व्यतिरिक्त भगवंताच्या धामाच्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतो. आणि म्हणून सांगितलं की हनुमंता या जगामध्ये माणसाला बुद्धी असली पाहिजे. आणि दुसरं सांगितलं की माणसाला ज्ञान असलं पाहिजे. आणि माणसाजवळ अंतःकरणात भक्ती असली पाहिजे. अंजनी मातेने हनुमंतरायाला केलेला उपदेश आपण पाहत आहोत. 3 गोष्टी आईने सांगितल्या की आपल्या शरीरामध्ये बल असलं पाहिजे. शरीर हा सगळ्याचा काय आधार आहे. जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत या जगामध्ये आपल्याला सुख आहे. आपलं शरीर ज्या वेळेला जर बलहीन झालं तर जगातले सगळे सुख जरी आपल्या जवळ आणून ठेवले तरी आपलं दुःख निवारण होणार नाही, होत नाही. सुख आहे पण सुख घेणारं शरीरही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून हनुमंताला सांगितलं अंजनीने की हे बाळा, शरीराला सांभाळ, शरीर संपत्ती सांभाळ. या पृथ्वी लोकावर पहिली संपत्ती आहे ती शरीर आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. उपनिषदामध्ये सांगितलं की नरदेह हा सर्वश्रेष्ठ आहे. नरदेहाला सांभाळता आलं पाहिजे. माणसाला आपला देह, आपली शक्ती सांभाळता आली पाहिजे. ज्या दिवशी हे शरीर शक्तीहीन जर झालं तर समजून चालायचं की जगामध्ये सगळ्या गोष्टी जरी आपल्याजवळ वृक्षाजवळ आणून ठेवल्या तरी त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही. एखादा माणूस जर अंथरुणावर पडला आणि त्याला जगातले सगळे पैसे जरी आणून ठेवले तरी त्याचा त्याच्याजवळ उपयोग नाहीये. म्हणून पहिली गोष्ट अंजनी मातेने हनुमंतरायांना सांगितली की आपलं शरीर हे पहिले सांभाळलं पाहिजे. शरीरामध्ये बळ असलं पाहिजे, बल असलं पाहिजे, ताकद असली पाहिजे. जितकं शरीरामध्ये बल असेल, जितकं शरीरामध्ये आपल्या कार्य करण्याची क्षमता असेल तितकं आपल्याला सुख प्राप्त होईल. जगातल्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घ्यायचा जर ठरला तर त्याला आपलं शरीर चांगलं पाहिजे. आपल्याला जर एखाद्या पेशंटला शुगर असेल आणि त्याला जर पक्वान्न आणून दिले त्याचा त्याला काही उपयोग नाहीये. म्हणून या ठिकाणी जगातला उपभोग घेण्याचा जो काही आपला भाग आहे तो आपल्या शरीरावर अवलंबून आहे. शरीरच आपलं चांगलं नाही तर मग आपण काय वस्तूचा उपयोग घेणार आहे. याकरिता अंजनीने पहिला उपदेश हनुमंताला केला की आपलं बल हे शरीरामध्ये बल असणं महत्वाचं आहे. हे हनुमंता पहिली गोष्ट सांभाळायची म्हणजे बल सांभाळायचं आहे. दुसरी गोष्ट सांभाळायची सांगितली मातेने की माणसाला बुद्धी असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. कारण ज्ञान हे असं साधन आहे की ज्ञान हे चोरता येत नाही. धन चोरता येईल, संपत्ती चोरता येते, माणसाला घरादारातून काढून देता येतं, माणूस विकलांग होऊ शकतो. पण माणसाला ज्ञान जर ज्याला असलं त्याचं ज्ञान चोरता येत नाही, ज्ञान कोणाला घेता येत नाही. आणि ज्ञानाने या ठिकाणी माणसाचा देव होतो. जगात अनेक प्रकारचे ज्ञान आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत आणि अनेक ग्रंथामध्ये अनेक
पटीने ज्ञान भरलेले आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये काय एक नाहीये, ईश्वरीय ज्ञान याच्यामध्ये. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ब्रह्मांडातलं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान या ग्रंथामध्ये. पण ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग नाही. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जसं माणसाला शरीरामध्ये बळ असणं आवश्यक आहे तसंच माणसाला ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे. ज्ञानाची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. ज्ञानाने मनुष्य देवता होऊ शकतो, ज्ञानाने मनुष्य ऋषी होऊ शकतो, ज्ञानाने मनुष्य संत होऊ शकतो. आणि ज्ञान नसल्यानंतर मनुष्य हा अधोगतीला जातो. म्हणून ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाला देवतामध्ये सुद्धा किंमत प्राप्त होते. माणसामध्येच माणसाला किंमत होते असं नाही, देवतामध्ये सुद्धा ज्ञानाला किंमत आहे. पुराण काळामध्ये जेवढे आपले ऋषी होते, मुनी होते, या ऋषी मुनी लोकांना देवता सुद्धा घाबरत असत. स्वर्गाचा राजा इंद्र सुद्धा ऋषी मुनी पाहिल्यानंतर सिंहासनावरून उतरून खाली येत असे. आणि खाली आल्यानंतर या ऋषीच्या चरणावर लोटांगण घेत असे. काऊन घेत असे तर ऋषीजवळ ज्ञान होतं. म्हणून आपल्याला उपदेश करताना अंजनी माता हनुमंतरायाला सांगते की हे मुला, या जगामध्ये माणसाजवळ बल असलं पाहिजे शरीराला. दुसरी गोष्ट बुद्धीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की एखाद्या गोष्टीचा आपण व्रत घेतलं ते व्रत निष्ठेने पाळलं पाहिजे. आपण जो व्यवसाय केला तो व्यवसाय निष्ठेने केला पाहिजे. आपण गृहस्थाश्रमामध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे. संसारामध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे. माऊली म्हणते आसोनी संसारी जिव्हे वेगळी करी. संसार वाईट नाही, संसाराचं स्वरूप वाईट नाही, संसारी असणं वाईट नाही. 4 आश्रमामध्ये धन्योन गृहस्थाश्रम हा. संसार आणि गृहस्थाश्रम सगळ्यामध्ये धन्य आहे. फक्त आपण जे काही करतो ते निष्ठेने केलं पाहिजे. आपण हरिपाठ घेतो, निष्ठेने हरिपाठ घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, मन लावून घेतला पाहिजे. आपण भजन केलं, प्रेमाने केलं पाहिजे, मन लावून केलं पाहिजे. आणि संसारातलं कुठलंही काम आपण केलं मन लावून केलं पाहिजे आणि प्रेमाने केलं पाहिजे. याला दृढव्रत असं म्हटलेलं आहे. हनुमंतरायाने आजन्म ब्रह्मचारी व्रत घेतलं, आजन्म राम सेवेचं व्रत घेतलं आणि म्हणून त्यांना दृढव्रती असं म्हटलेलं आहे. जीवनाच्या मार्गामध्ये प्रत्येक मनुष्य हा मोक्ष प्राप्तीचा अधिकारी आहे. मनुष्यदेह हा अव्यर्थ नाहीये आणि मनुष्यदेह हा शूद्र कामासाठी नाहीये, मनुष्यदेह हा दुर्गती जाण्यासाठी नाहीये. तर मनुष्यदेह हा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी, मनुष्यदेह हा देवताची प्राप्ती होण्यासाठी. फक्त मनुष्य त्याप्रमाणे विचार करत नाही, त्याप्रमाणे वागत नाही. आणि त्याप्रमाणे जर वागला, दृढव्रती जर असला आणि त्याप्रमाणे जर त्या माणसाचं जीवन असतं तर बरोबर माणसाला या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो.
म्हणून या ठिकाणी अंजनी मातेने हनुमंताला उपदेश करताना 3-4 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टी या श्लोकामध्ये सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अर्जुनाला सुद्धा निमित्त करून भगवान या ठिकाणी हेच सांगतात की नित्ययुक्ता उपासते. हे अर्जुना, माझे भक्त रात्रंदिवस माझं चिंतन करतात. हे अर्जुना, माझे भक्त रात्रंदिवस माझी त्या ठिकाणी सेवा करतात आणि मनापासून केलेली सेवा ही या ठिकाणी देवाला प्राप्त होते. देव हा भावग्राही आहे, वस्तुग्राही नाहीये. म्हणजे देवाला आपण काय अर्पण करतो याला महत्व आहे. ती वस्तू कशी आहे, ती कशी असली तरी देवाला प्रिय आहे. पुढच्या श्लोकात भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम ह्यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्ताने मला फूल असो पान असो काय अर्पण केलं याला महत्व नाही, कसं अर्पण केलं याला महत्व नाही. पान एक भलतैसे सुकलेही हो, ज्ञानेश्वरी मध्ये महाराज म्हणतात. वाळेल पान जरी अर्पण केलं तरी देवाला तितकंच प्रिय आहे. फक्त त्यांना अंतःकरणामध्ये भक्तीने भावाने प्रेमाने अर्पण केलं पाहिजे. गणेश पुराणामध्ये एक कथा आहे. भगवान गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणून त्यांचा सुद्धा विषय सांगतो. या उन्हाळ्याच्या दिवसात गणेशाचा एक भक्त होता आणि त्याचा नियम होता रोज 21 दुर्गा व्हायच्या. आणि उन्हाळा प्राप्त झाला, दुर्गा सापडायला तयार नाही. गणेश चतुर्थीचा दिवस आहे. दिवसभर भक्त ती दुर्गा पाहण्यासाठी फिरला जंगलामध्ये. पूर्वीचा काळ कुठेही त्याला दुर्वा सापडल्या नाही. दिवस माळायला आला. संध्याकाळी नियम मंदिरात जायचं, गणपतीची पूजा करायची, दुर्वा व्हायच्या आणि गणेशाची आरती घ्यायची. दिवस मावळू लागला. 2-5 मिनिटं शिल्लक राहिले. आता काय घ्यायचं पूजेला, चिंता पडली. आणि समोर एक आपट्याचं झाड होतं. त्या आपट्याच्या झाडाला 2-3 पानं नवीन तयार झालेले त्याला दिसले. त्यानं नावेलाच म्हणून ते 2-3 पानं तोडले, आपल्या जवळ ठेवले. नियमाप्रमाणे घरी गेला, स्नान केलं, वंदन केलं आणि भगवान गणेशाची पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर रडायला लागला की देवा, उन्हाळ्याचे दिवस आहे, फुलं नाहीये, पानं नाहीये, माझा जो नियम आहे दुर्वा व्हायचा, दुर्वा नाहीये. आता 4 महिने कुठून सुरुवात देऊ. आणि मग देवाने त्या गणपतीला त्यांना नैवेद्य दाखवला. ते पानं आणले होते, ते पानं त्या गणपती समोर ठेवले आणि भगवान गणेशाची पूजा केली. आणि नंतर गणपतीचं चिंतन केलं. आणि ज्या वेळेला त्याला झोप लागली त्यावेळेला त्याच्या स्वप्नात गणेश गेले आणि गणपतीनं सांगितलं की हे भक्ता, तुझ्या प्रेमाने दुर्गा मला अर्पण करत होता, त्याच प्रेमाने आज मला हे पानं अर्पण केले. दुर्गा ही मीच निर्माण केल्या, हे पानही मीच निर्माण केले. या चराचर वस्तू सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू निर्माण केली ती मीच निर्माण केली. आपत्काळाच्या वेळेला नाईलाज म्हणून जर एखादी वस्तू मिळाली नाही तर कोणतीही देवता राग भरत नाही, कोणत्याही देवतेला कोप येत नाही.
गणपतीला सांगितलं की मला दुर्गा प्राप्त झाल्याचाच आनंद झाला, तू वाईट वाटून घेऊ नको. यापुढे या उन्हाळ्याच्या दिवसात तुला जे मिळेल, जे सापडेल ते मला अर्पण करत. आणि मग त्याप्रमाणे त्या भक्ताने ज्या वेळेला स्वप्न पडलं, जाग आली, पाहिलं, आणि मग त्याला समाधान वाटलं की जे आपला नियम चुकला असं आपण म्हणत होतो, तर देवानं आपला नियम पूर्ण केला. फक्त धड करत असला पाहिजे. आपण जे व्रत घेतलं ते व्रत टिकवलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे व्रत. कोणताही व्रत मनापासून करा, कोणताही व्रत मनापासून टिकवा. देवाला ते प्रिय आहे. देवता कोणची असो, कोणत्याही मंदिरात जाऊन कोणत्याही देवाचं चिंतन केलं तरी काही फरक पडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भक्ताने सतत चिंतन केलं पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम, म्हणजे भगवंताच्या नामाचं चिंतन भक्ताने सतत केलं पाहिजे. आणि हे सतत होतं. एकदा ते अंतःकरणात बसलं तर मग रात्री सुद्धा चिंतन होतं, करावं लागत नाही. हा सतत शब्द याच्या कथा श्लोकामध्ये घातलेला आहे की हे एकदा सवय झाल्यानंतर सुरुवातीला जोपर्यंत सवय होत नाही चित्ताला, मनाला, तोपर्यंत हे अवघड जातं. पण ज्या वेळेला साधकाची अवस्था त्याचा स्वीकार करते, दृढ व्रत, साधकाने जर त्याचा स्वीकार केला तर शास्त्राचं परिमाण आहे 3.5 वर्ष कोणत्याही भगवंताच्या नामाचं जर चिंतन आपण केलं तर अवघड जातं पहिले 12 महिने, मग थोडं सोपं होतं. त्याच्यानंतर अवघड जातं दुसरे 12 महिने, मग सोपं होतं. 3 वर्षानंतर आणखी सोपं होतं. आणि 3.5 वर्षानंतर मग ते चिंतन करावं लागत नाही, ते आपोआप होत राहतं. मग त्याला रात्री गाढ निद्रेतून जर समजा जागृत अवस्था जागे झाला झोपेमधून, आपोआप ते देवाचं नाव ते समोर येईल. झोपेमध्ये सुद्धा ते देवाचं नाव येईल. कारण त्याचा जो अभ्यास होतो त्या अभ्यासाने त्याला त्या ठिकाणी त्याचा परमार्थ होतो. आणि दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेला जे चिंतन होतं ते चिंतन भगवंताला जास्त प्रिय आहे आणि सहज होतं. दिवसा कमी जास्त जरी झालं तरी ज्याचं दृढ व्रत आहे त्याचं जे चिंतन आहे ते चिंतन दिवसापेक्षा रात्री सहज होतं. आणि ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला त्या भक्ताने समजून चालायचं की आपलं जीवन हे भगवंताच्या कार्यामध्ये समाविष्ट झालं. आपल्या मनामध्ये जर इतर गोष्टी नाही आल्या आणि नामचिंतन येऊ लागलं, देवाचं ध्यान येऊ लागलं, देवाचं श्रवण येऊ लागलं, तर त्या भक्ताने समजून चालायचं आपल्याला आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं. असा भक्त हा अंतकाळाच्या वेळेला देवाजवळ जाईल, देवाचं स्वरूपाला प्राप्त होईल. त्याला दुर्गती होत नाही. नामचिंतन करणाऱ्या भक्ताला अधोगती होत नाही. त्याला यम नाही, त्याला यमपुरी नाही, त्याला कोणा किती भेव घातलं त्यानं घाबरायचं कारण नाही. कारण यम काळ वंदी माता,
खऱ्या भक्ताला ज्या वेळेला या देहातून जायचं असतं त्यावेळेला त्याला यमदूत येऊन वंदन करतात आणि ज्या देवतेचा जो भक्त असेल, जर गणेशाचा भक्त असेल तर गणपतीचे दूत येतात, वैष्णव असेल तर विष्णू दूत येतात, शिवाची भक्ती जर करेल असेल तर भगवान शंकराचे दूत येतात आणि त्या भक्ताला आपापल्या ठिकाणी घेऊन जातात. हे असं वचन सर्व शास्त्रामध्ये आहे. 18 पुराणामध्ये हे वर्णन आहे की ज्या देवताची भक्ती ज्या भक्ताने अनन्य चित्ताने केली त्या देवताचे दूत अंतकाळाच्या वेळेला त्याची सेवा करतात आणि त्याला आपल्या लोकांमध्ये घेऊन जातात. भगवान गणेशाचे एक भक्त होऊन गेले भृशुंडी ऋषी. गणेश पुराणातली कथा आहे. ऋषी भृशुंडी एवढे तपोनिधी होते, गणपतीची उपासना करायची आणि दिवसामधून दुपारच्या वेळेला फक्त एक अर्ध फळ खायचे. असं करता करता ज्या वेळेला जसं आयुष्य पुढे चालत गेलं तस तसं त्या ऋषीला गणपतीचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्या ऋषींना सोंड निघाली. गणपतीला जशी सोंड तशी त्या ऋषीला सोंड निघाली आणि म्हणून लोकांनी त्यांचं नाव भृशुंडी ऋषी ठेवलं. हे महान गणपतीचे भक्त होते आणि ज्या वेळेला त्यांचं आयुष्य संपलं त्यावेळेला या त्या देहासकट भगवान गणेशांनी सेवक पाठवले आणि ऋषी भृशुंडींना गणेश लोकी नेलं. गणेश पुराणातली कथा आहे. तर सांगायचं तात्पर्य, अंजनी माता आपल्या बालक हनुमंताला उपदेश करते, माणसाजवळ बल असलं पाहिजे, माणसाजवळ बुद्धी असली पाहिजे, माणसाजवळ व्रतनिष्ठ दृढ व्रत असलं पाहिजे. त्यावेळेला हनुमंताने आपल्या आईला वंदन केलं आणि सांगितलं की आई मी आता काय करू. सांगितलं की बाळा तू आता गुरु कर आणि योग्य गुरु केल्यानंतर तुला सकल शास्त्राचं ज्ञान होईल. तुला 4 वेदाचं ज्ञान झालं पाहिजे, 6 शास्त्राचं ज्ञान झालं पाहिजे, 18 पुराणाचं ज्ञान झालं पाहिजे. त्यावेळेला तुला बुद्धिमत्ता मोरिष्ठम असं म्हणतील. त्याप्रमाणे हनुमंताने अंजनी मातेला वंदन केलं आणि विचारलं कोण गुरु करायचं आहे. कारण स्वतः हनुमंतराय हे 11व्या रुद्राचे अवतार आहे. मग त्यांना गुरु कोण पाहिजे, कोण त्यांचा गुरु होण्याची योग्यता गुरुमध्ये. त्यावेळेला अंजनी मातेने सांगितलं की भगवान सूर्य हे त्रिलोकीनाथ आहे आणि तू सूर्याला गुरु कर. त्याप्रमाणे हनुमंतरायाने उड्डाण केलं, सूर्यलोकामध्ये गेले, सूर्यनारायणाला वंदन केलं आणि सांगितलं की हे आपो नारायण, मला तुमच्याकडून 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणाचं ज्ञान ग्रहण करायचंय. माझ्या आईने सांगितलं की तू मला गुरु करा. त्यावेळेला सूर्यनारायणाने सांगितलं की मी क्षणभर एका ठिकाणी स्थिर नाहीये. एवढं ज्ञान तुला सांगायला मी स्थिर कधी राहणार आहे आणि तू कधी घेणार आहे विद्या. त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं की मी तुमच्या बरोबर राहील, मी वायू रक्षण करणार आहे. तुम्ही जितकं फिराल तितकं मी तुमच्या गती बरोबर फिरेल, पण मी विद्या ग्रहण केल्याशिवाय माघारी जाणार नाही. सूर्यनारायणाने सांगितलं की अनेक देवता आहे,
तू एखाद्या देवतेला गुरु कर, दुसऱ्या एखाद्या देवतेच्या कडून विद्या घे. माझ्याकडून हे शक्य होणार नाही. पण आईनं सांगितलं होतं, आईच्या वचनावर विश्वास. हनुमंतानं सांगितलं, मला आईनं सांगितलं मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही गुरु करणार नाही. दृढ व्रत हा निश्चय दृढ असला पाहिजे. हनुमंतराय त्या ठिकाणी बाजूला जायला तयार झालेले सूर्यनारायणा बरोबरच राहिले. ज्या वेळेला 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष गेलं, त्यावेळेला निष्ठा पाहिली सूर्यदेवाने की याचा खरंच आपल्यावर भाव आहे. आणि 1 वर्षानंतर विद्या शिकायला सुरू केली. 11 वर्ष हनुमंतरायाला सूर्यनारायणाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं शिकवलं. व्याकरण शास्त्र शिकवलं. आणि तेव्हा आपल्या हनुमंतरायाला पदवी दिली बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय जसे ताकदीना होते तसे बुद्धीना सुद्धा श्रेष्ठ होते, बुद्धीना सुद्धा वरिष्ठ होते. म्हणून त्यांचं बल ते सुद्धा तितकंच श्रेष्ठ होतं. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला रामाचं कार्य असेल त्यावेळेला हनुमंतराय राहत असत. विद्या पूर्ण झाली आणि मग सूर्यनारायणाने सांगितलं की हे हनुमंता, आता तू जाऊ शकतो. त्यावेळेला मग हनुमंतरायाने सांगितलं की महाराज, शास्त्र असं आहे की गुरुकडून विद्या पूर्ण झाल्यावर शिष्याने गुरुदक्षिणा दिली पाहिजे. मग सूर्यनारायणाने सांगितलं की माझ्या तू काय घेणार आहे आणि मी काय घेणार आहे. मी स्वतः हिरण्यगर्भ आहे. जगातल्या कुठल्या वस्तूच्या माझ्याजवळ आवश्यकता आहे. सूर्यनारायणाला ना अन्न ना पाणी ना काही, स्वतः तेजोनिधी आहे, हिरण्यगर्भ आहे. जगातल्या कोणत्याच वस्तूची त्याच्याजवळ गरज नाहीये. मग तू काय देणार आहे हनुमंतरायाला विचारलं. हनुमंतराय म्हणाले, तुम्ही जे द्याल, तुम्ही जे सांगाल ते मी करीन. मग सांगितलं सूर्यनारायणाने की माझा अंश पृथ्वी लोकावर सुग्रीव आहे. आता रामायणामधला प्रसंग आहे. तू असं कर, त्या सुग्रीवावर अनेक संकट येणार आहे. त्याचा भाऊ त्याला राज्यावरून निष्कासित करणारे, काढून देणारे. तू एक काम कर, त्या सुग्रीवाची सेवा सोडू नको, त्याला साथ दे. त्यावेळेला मग सांगितलं हनुमंतरायाने की मी तर राम सेवेचं व्रत केले. सूर्यनारायण म्हणाले, तुला दोन्ही कार्य साधतील. रामाची ओळखच तुला सुग्रीवाच्या माध्यमातून होईल. आणि ज्या वेळेला सुग्रीव राजा होईल, ज्या वेळेला सुग्रीवाचं दुःख दूर होईल, त्या वेळेला तू काय कर, सुग्रीवाचं राज्य सोडून रामाची सेवा कर आणि रामाच्या सेवेसाठी रामा बरोबर अखंड राहा. मग सुग्रीवाला गरज नाही तुझ्यासाठी. मग हनुमंतरायाने सांगितलं, हे दोन्ही कार्य मी करू शकतो, माझ्याच्यानं होतील. तुमची गुरुदक्षिणा म्हणून मी सुग्रीवा बरोबर राहील. आणि ज्या दिवशी सुग्रीव राजा होईल त्या दिवशी मी रामा बरोबर अयोध्येला येईल. आणि अयोध्येला आल्यानंतर जोपर्यंत राम आहेत, जोपर्यंत राम राज्य आहे, तोपर्यंत मी रामाची सेवा करेन. आणि अशा प्रकारे मग सुग्रीवाची त्या ठिकाणी सेवा हनुमंतरायाने केली. आणि नंतर रामाचा या ठिकाणी राज्याभिषेक झाला. राम अयोध्येमध्ये आले. रामायणामध्ये हनुमंतरायाने जेवढं काम केलं
तेवढं काम कोणत्याही रामाच्या भक्ताने केलं. म्हणून वैष्णवानाम अग्रगणी, वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ राम आहे. आणि रामसेवा म्हणून, रामदूत म्हणून हनुमंतरायाने अखंड अयोध्येमध्ये निवास केला. रामाच्या नामाचा जप अखंड केला रात्रंदिवस. 24 तास रामाबरोबर राहायचे. त्यावेळेला सीतामाईने सांगितलं की हे हनुमंता, 24 तास जर तू रामाबरोबर राहिला तर मी त्यांची अर्धांगी आहे. माझी सेवा कशी व्हायची? माझ्या वाट्याला त्या प्रभूची सेवा कधी यायची? म्हणे मग माते मी काय करू? तू एक करत जा म्हणे, ज्या वेळेला सूर्योदय होईल, सूर्योदय झाल्यानंतर तू अयोध्येमध्ये प्रवेश करीत जा. ज्या वेळेला रात्र होईल त्यावेळेला तू अयोध्येमध्ये राजमहालामधून बाहेर जात जा. आईची आज्ञा म्हणून त्यांना मानली. सांगितलं माते तू जे म्हणशील ते. मग हनुमंतराय रात्र झाली की अयोध्येच्या बाहेर, राजमहालाच्या बाहेर वृक्षावर राहायचे, नामचिंतन करायचे, रामाचं भजन करायचे. सूर्योदय झाला की महालात यायचे, रामप्रभूची चरण सेवा करायची. ज्या वेळेला राम अवतार संपायची वेळ आली त्यावेळेला रामाने सांगितलं की हे मारुती, आता माझा अवतार या ठिकाणी संपणार आहे. मी माझ्या नारायण स्वरूपामध्ये जाणार आहे. आणि मग मारुतीने अति दुःख झालं. सांगितलं की हे प्रभू, तुम्ही अवतार संपल्यानंतर मी काय करणार आहे? माणसाला मरण येणं ही फार चांगली गोष्ट आहे. सांगितलं मला चिरंजीव पदाचं वरदान आहे, ते दुःख आहे. मला जर मृत्यू असता तर किती चांगलं झालं असतं. मी सुद्धा या लोकातून मुक्त झालो असतो. माणसाला मृत्यू हे फार वरदान आहे. कारण मृत्यू प्राप्त झाला तर माणसाला पुढची गती आहे. जे चिरंजीव आहे त्यांचं दुःख पाहतो मी, त्यांना तो देह सोडता येत नाही, ती जागा सोडता येत नाही. माणसाला पुण्य केलं तर माणसाला स्वर्गात जाता येतं, इंद्र होता येतं, ब्रह्मदेव होता येतं. हे मरणामुळं साध्य आहे. हनुमंतरायाने सांगितलं की मला, मी हे चिरंजीव जे मला केलं हे फार वाईट झालं, फार दुःख आहे. मी कशा रीतीने या जगामधून पुढे आयुष्यात राहणार आहे? तुम्ही नसल्यानंतर मी कसं राहू? असं म्हणून मारुतीच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या. त्यावेळेला रामाने सांगितलं की एक कर, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत बद्ध मस्तकाज्जली बाष्पवरी परिपूर्ण लोचनम मारुती नमत राक्षतांतकम. सांगितलं की हे हनुमंता, ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालू राहील, ज्या ज्या ठिकाणी राम नामाचं चिंतन चालू राहील, त्या ठिकाणी तू प्रवेश करत जा. राम भक्तांच्या मध्ये राहा. राम भक्तांच्या मुखातून रामनामाचा उच्चार ज्या ज्या वेळेला तुला ऐकायला येईल त्या त्या ठिकाणी तू तुझं वास्तव्य कर. आणि दुसरी गोष्ट, त्या रामनामाच्या चिंतनामध्ये तू स्वतःला निमग्न करून घे. अमरपणाचं दुःख वाटून घेऊ नको. आणि मुखामध्ये अखंड रामनामाचा ध्वनी हेच तुला त्या ठिकाणी सुख देईल. असं सांगून प्रभूने आशीर्वाद दिला मारुतीला. आणि मारुतीने मग तो आशीर्वाद स्वीकार केला. भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार संपला आणि मारुतीने अयोध्या सोडली. आणि मारुतीचं वास्तव्य महेंद्र पर्वतावर
गुप्त रूपाने राहिले. आजही महेंद्राचल पर्वतावर हनुमंतराय वास्तव्य करतात. आणि म्हणून या ठिकाणी भक्ताचं लक्षण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वरीमध्ये याच्यात फार मोठं काव्य जोडलेलं आहे. तरी कीर्तनाचे नटनाचे खालच्या वळता नाशले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नावाची नाही पापाचे ऐशी केले. नामचिंतनाचा महिमा सांगितला ओव्यामधून. जे भक्त भगवंताचं नामचिंतन करतात त्यांना त्या ठिकाणी प्रायश्चित्त करायची गरजच नाही. नामधारकाला कशाचंही बंधन नाही, नामधारकाला कशाची भीती नाही, नामधारकाला काही करायची गरज नाही. लोक पाप करतात म्हणून तीर्थाच्या ठिकाणी एवढी गर्दी आहे. लोक जास्त तीर्थयात्रेला जातात, देवाच्या मंदिरात रांगा लावतात. कशामुळे लावतात? त्याला माहिती आपलं पाप कमी झालं पाहिजे, तीर्थाने पाप कमी होईल, देवाच्या दर्शनाने पाप कमी होईल, पायी देवतेला जाण्याने केल्याने पाप कमी होईल. तिथं माऊली स्पष्ट सांगते, देवा पाप हे शरीर करीत नाही. तीर्थांना त्या ठिकाणी तीर्थे बाह्य मनुष्याळे. तीर्थ हे शरीर धुईल, अंग धुईल तीर्थ. पण ज्यानं पाप केलं त्याला तीर्थ कसं काय धुईल? पाप मन करत. पाप माणसं मनाने करतात आणि परमार्थ शरीराने करतात. शरीराच्या परमार्थाने मनाचं पाप नाहीच होत नाही. ज्या वेळेला अंतःकरण बदलत त्यावेळेला त्या ठिकाणी पाप थांबत असतात. आणि त्याच्याकरता काय केलं पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐशी केले. भक्ताने एवढं नामाचं चिंतन केलं. भक्ती विजयामध्ये जेवढे भक्त आहे 51-52 भक्त आहे जवळजवळ, त्या भक्तांनी पापाचं नावच शिल्लक ठेवलं नाही. आणि मग त्यांच्या बाबतीत काय झालं ते पहा. यमदमा अवकळा आणली, तीर्थे छायावरून इंचविली, यमलोकीची खुंटली राहटी आगली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतन करणाऱ्या भक्ताने यमपुरी बंद पाडली. त्या काळामध्ये यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे. दोष ओखदाशी नाही. ओखदाशी म्हणजे औषधाला सुद्धा दोष नाही. आणि मग काय झालं? राग राग यम विष्णू लोकामध्ये गेला. विष्णू लोकामध्ये गेल्यानंतर सांगितलं म्हणजे माझा राजीनामा घ्या. भगवंतांना सांगितलं काय झालं, काय कारण. सांगितलं आजपासून मला या ठिकाणी नोकरी करायची नाही. म्हणजे का करायची नाही नोकरी बाबा, काय झालं? म्हणजे या भगवंताच्या नामचिंतनाने जे नामधारक आहे त्या लोकांनी रामाने नगरीच वैकुंठाला नेली. पुरी नगरीच वैकुंठाला गेल्यावर मग मी कोणाला दंड करायचा, कोणाला शासन करायचं, काय करायचं, त्याच्यापेक्षा हा राजीनामा घ्या, मला मोकळं करा. त्यावेळेला भगवान श्रीहरीने सांगितलं की थोडा दम धर म्हणे, थोडा कली लागू दे. कली लागला म्हणजे सगळे गेले का तुझ्याकडे देतील म्हणे. आता जरी काही लोक मोक्षाला गेले असतील, काही लोक मुक्त झाले असतील, काही ऋषी मुनी झाले असतील, काळ सारखा राहत नाही म्हणे. काळ बदल, थोडं थांब. हा काळ बदलला, थोडा कलीचा वारा सुरू झाला का सगळा ट्रॅफिक तुझ्याकडेच येईल म्हणे. तिकडे वर बाकीच्या कोणत्याच ठिकाणी जायला कोणाचीच पात्रता राहणार नाही. आणि नेमकं तेच झालं. आता
सगळेच्या सगळे मार्ग सगळे बंद पडले. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. काही केलं तरी काही पुरं होत नाही. तर काय होतं, एकच करावं लागतं. काय तर कलियुग लागल्यानंतर काय होईल म्हणे, कलियुग लागला सगळे लोक नरकाकडे जातील. सगळेच्या सगळे लोक कुंभपाकामध्ये पसतील. कलियुगात भक्ती होणार नाही, कलियुगात तीर्थ होणार नाही, तीर्थाचं पवित्र राहणार नाही. आणि मग कलियुग लागला म्हणजे काय होईल, सगळे गिराईक तुझे राहतील म्हणे, तू असं कर, राजीनामा काही देऊ नको, तुझं काम पाय. आणि मग असं झालं आणि सगळे लोक मग कलियुगामध्ये नरकाचे अधिकारी झाले. म्हणून सांगितलं या ठिकाणी, कलियुगामध्ये नामधारक होणं अत्यंत अवघड आहे. कलियुगात नामाचं चिंतन करणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलं, सततम कीर्तयन्तो माम. जो भक्त देवाचं चिंतन करील त्याला कलियुग आजही स्पर्श करीत नाही. नामधारकाला आजही कलियुगाचा कुठल्याही प्रकारे बाधा नाहीये. आजही नामचिंतनाने सद्गती प्राप्त होऊ शकते. नामचिंतनाने आजही माणूस देव प्राप्त करू शकतो. आणि तो मार्ग या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. झालेलं चिंतन या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन हे सिद्धीस नेले. येथ माझे जी उरले पाईक पण, आता विश्वात्मके देवे येणे वागेतले तोषावे. तोषोणी मज द्यावे पसायदा नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की